महाराष्ट्राची चौथी राजधानी अजिंक्यताराच्या ठीक समोर असलेला आणि उरमोडी नदीच्या खोऱ्यातील असा गड, ज्या गडावर चक्क 11 मारुतींचे दर्शन होऊन जाते, असा हा गड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सज्जनगड। तर राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आपल्याकडे पाऊस खूप जास्त होता, त्याच्यामुळे सगळी पर्यटन स्थळं बंद केली। पण बघा आता 4-5 दिवस पाऊस उघडलाय, त्याच्यामुळे म्हणलो या संधीचा फायदा घेऊ आणि आज कुठेतरी फिरायला जाऊ। बघा आता आम्ही फिरायला निघालो होतो, तर सुजितचं काहीतरी त्याचं ट्रेडिंगचं वेगळंच चाललं होतं आणि आज आपण फिरायला जाणार आहे सुजितचाच मोठा भाऊ अक्षय भावड्याबरोबर। तर चला आता आपण साताऱ्यात आलोय आणि साताऱ्यातील बोगदा पार करून आपलं असं ठरलंय की आज आपण सज्जनगडावर जायचंय। तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया। सज्जनगडावर जाताच आपल्याला बघा ज्ञानेश्वरी कॉलेज लागतं आणि ही कॉलेज आपल्या तेजस कदमचं आहे, त्याच्यामुळे म्हणलं ही कॉलेज पण दाखवून घेऊया। बाकी बघा मला ह्या कॉलेजची एक गोष्ट आवडती, जी म्हणजे ह्या पोरांना आहे ना सज्जनगडावरची लापशी बघा फुकटची खायला भेटती, फक्त येण्या जाण्याचा बघा जास्त त्रास होतो। जाऊ द्या, त्यांनाच बघू द्या। तर बघा आता आपण सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचलूया आणि सुजितचं बघा अजून पण काय फोनवरच अडकून राहिलंय। शेवटी मग बावड्या म्हणलं ठेव फोन, तवा ठेवला बघा गाड्यानं फोन। चला मग आता आपण गड चढायला सुरुवात करूया। तर बघा आता हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे ना, तो गड छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या हातात समर्पित केला आणि त्यावरूनच तुम्हाला पण कळालं असेल की छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींचा सल्ला घेण्यासाठी या गडावर अनेक वेळा आले असतील आणि त्यांच्यानंतर त्यांचेच पुत्र छत्रपती संभाजी महाराज देखील या गडावर आले असतील आणि त्यांनी देखील याच पायऱ्यांवरून गड चढला असेल। आणि या गडावर संत रामदास स्वामी यांची समाधी देखील आहे, ती मी तुम्हाला वर गडावर गेल्यानंतर दाखवतो। मित्रांनो, सज्जनगड हा असा गड आहे ज्या गडावर चढताना आपले 11 मारुतींचे दर्शन देखील होऊन जाते। या गडांच्या पायऱ्याच्या बाजूने 11 मारुतींच्या मूर्त्या स्थापित केल्या आहेत, ज्याच्यामुळेच गड चढत असताना आपले 11 मारुतींचे दर्शन देखील होऊन जाते। तर मित्रांनो, सज्जनगड या किल्ल्याला 2 प्रवेशद्वार आहेत, त्यातील बघा पहिल्या प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता की या प्रवेशद्वाराची रचना केवढी मोठी आहे आणि याच प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पावन स्पर्श देखील झाला असेल। त्याचे दरवाजे देखील दिसताना किती अखंड दिसतात ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। पहिल्या प्रवेशद्वारानंतर 40-50 पायऱ्या चढल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार येते। गड किल्ले सगळे पावसाळ्यातच का बघावे, त्याचं कारण म्हणजे बघा तुम्ही समोर बघू शकता, पावसामुळे सगळे ढग डोंगरावर आलेत आणि हा नजारा अत्यंत आकर्षक दिसतो, म्हणून तर म्हणतात गड किल्ले पावसाळ्यातच बघायला जायचे। जय श्रीराम। तर आता तुम्ही दुसरे प्रवेशद्वार बघू शकता, दुसऱ्या प्रवेशद्वाराची रचना थोडी वेगळी आहे बघा। आता या दुसऱ्या प्रवेशद्वाराची रचना कशी आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की त्यावेळेचं आर्किटेक्चर कसं होतं ते मला पण माहित नाही। पण त्यावेळी एवढी काही साधनं नव्हती, तरी पण त्या काळच्या माणसांनी आजच्या इंजिनियरांना लाजवतील असं आर्किटेक्चर बनवून ठेवले आणि ते तुम्हाला व्हिडिओद्वारे समजले असेल। तर आता बघा आपण पायऱ्या चढून गडावर आलोय आणि गडावर आल्यानंतर जय जय रघुवीर समर्थ असा जप करणारी कमान देखील लिहिली आहे आणि सज्जनगडावर पाण्याचे 4-5 तळे आहेत, त्यातील बघा हे पहिले तळे। तळ्यामध्ये एवढं शेवाळ पावसामुळे होतंय, नाहीतर बाकीचा गडाचा परिसर एकदम स्वच्छ आहे। जर का तुम्ही सातारकर असाल तर तुम्हाला माहितच असेल की सज्जनगडावरची लापशी किती भारी लागते, त्याच्यामुळे बघा सज्जनगडावर आल्याच सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो प्रसाद घ्यायला जाऊ आणि आल्यानंतर तुम्हाला तळे दाखवतो। आतमध्ये काय मोबाईल वापरून देत नाहीत आणि तेही बरोबरच आहे। आता बघा प्रसाद घेऊन आपण बाहेर आलोय, त्यामुळे आपल्याला थोडी एनर्जी भेटली आणि मी तुम्हाला आता बाकीचा गड दाखवतो। तर बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे या गडावर 3-4 तळे आहेत आणि त्यातील बघा हे मुख्य तळ आणि या तळ्यात बघा तुम्ही बघू शकता शेवाळे वगैरे काहीच नाही आणि या तळ्याची अवस्था एकदम चांगली आहे। तळे बघून झाले की आम्ही श्री रामदास स्वामी यांची समाधी बघण्यासाठी गेलो आणि ते कमानू लिहिलंय की याची स्थापना 1648 या साली झाली आहे आणि आता बघा पाऊस सुरू झालाय, त्याच्यामुळे बघा आपल्याला थोडा वेळ तर कमानी खालीच थांबायला लागणार आहे, नाहीतर भिजलो तर तुम्हाला माहितीच आजारी पडेल। तर आता बघा हे संत रामदास स्वामी यांच्या समाधीचे मंदिर आहे। मंदिराच्या आत काय मोबाईल वापरून देत नाही, त्यामुळे आतला व्हिडिओ काढा येत नाही, ते पण बरोबर आहे। तुम्ही व्हिडिओतच काय बघायचंय, तुम्ही स्वतः येऊन इथं समाधीचं दर्शन घेऊ शकता ना।
तर हे बघा संत रामदास स्वामी यांच्या समाधीचं मंदिर. आतमध्ये गेल्यानंतर मंदिराची बघा थोडी रिपेअरिंग सुरू होती. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडाच्या मागच्या बाजूला आलो. गडाच्या मागच्या बाजूला बघा उरमोडी नदीचे मोठे असे धरण आहे. या धरणाचे पाणी बघा आपल्या भरत गावाला येते. बघा रिअल सिनेमॅटिक लुक म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगा कशा दिसतात ते बघा. या सह्याद्रीच्या डोंगर रांगांचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धे जिंकली. गडाच्या शेवटला ढाब्याच्या मारुतीचे मोठे असे मंदिर आहे आणि या मंदिरापाशीच गड संपतो. आणि याच बाजूला गडाच्या मोठ्या मोठ्या बुरुज आहेत. त्या बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील. तिकडे बघा दोन तरुण रिस्क घेऊन बघा डोंगराच्या बाग टोकाला गेलेत आणि बघा तिथे जाऊन शाहरुख खानची पोज करतायत. चुकून पाय वगैरे घसरला तर डायरेक्ट खाली. आणि याच कारणामुळे पर्यटन स्थळ बंद. असं तुम्ही काय करू नका. आता बघा आपण शेवटी ढाब्याच्या मारुतीचे दर्शन घ्यायला जाऊया. आता बघा आपण गडाचा पूर्ण गोल घेरा घालून गडाच्या स्टार्टिंग पॉइंटला आलोय. आणि स्टार्टिंग पॉइंटला तुम्हाला दाखवायचं राहिलं की इथेच बघा एक पडकं जुन्या काळातील बघा घर देखील आहे. त्याची देखील तुम्ही रचना बघू शकता किती मजबूत आहे. एवढं वर्ष झाल्यानंतर याची रचना फार काय वाईट नाहीये. चला तर मग मंडळी वेळ झाली आता तुमचा समारोप घ्यायची. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.